हाय फ्रेंड्स, तर कशा आहात सगळेजणी। तर परत मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तर नक्की कामात येईल। सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे हा महिलांसाठी आहे, महिलांना खूप कामात येणार आहे। मी असा एक प्रोडक्ट घेऊन आले तुमच्यासाठी जो आपल्याला दर महिन्याला आपल्याला लागत असतो। हां बरोबर आहे, सॅनिटरी पॅड्स। आज सॅनिटरी पॅड्सचं मी रिव्ह्यू देणार आहे। सॅनिटरी पॅडचं नाव तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल की वंडराइज अल्ट्रा ड्रायचा सॅनिटरी पॅड्स आहे हा, ज्याच्यामध्ये अनियन चिप ही फिक्स आहे। त्याचा एकही भाग असा नसतो की आपल्या तो बॉडीतला पेन करत नसेल, काय त्रास होतो ते फक्त आपल्यालाच माहिती असतं। इरिटेशन, चिडचिड होतोय, त्याच्यानंतर रॅशेस वगैरे, खुजली वगैरे होतं। तर मी आज असं सॅनिटरी पॅड्स तुमच्यासाठी घेऊन आली की त्याच्यामध्ये तो पॅड तुम्ही यूज केल्याने त्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे। पण त्याचा खरंच प्रॉपर तेवढा यूज होतोय का, म्हणजे प्रॉपर तेवढा वर्क करतोय का, आपल्याला त्याला प्रॅक्टिकली बघावं लागणार आहे। तर फ्रेंड्स, त्याचा प्रॅक्टिकली डेमो बघून घेऊया आपण। त्याआधी मी तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन सांगून देते की आपल्याला ह्या सॅनिटरी नॅपकिन्सवर काय काय त्यांनी मेन्शन करून दिले आणि त्याचा रिझल्ट कसा येतो आपण तो बघून घेऊया। तर ही आहे एक्सेल साईज आहे आणि ही याच्यामध्ये 30 पॅड्स आहेत टोटल, एक्सेल साईज आहे। आणि ही कंपनी सांगते की खूप फास्ट प्रकारे ॲब्झॉर्ब करते। तर ॲडव्हान्स बॅक्टेरिया प्रोटेक्शन आहे। तर याच्यात भरपूर काही असे ॲडव्हान्टेजेस वगैरे आपल्याला दिसत असतात। तर ॲडव्हान्टेजेस वगैरे दिसतील, त्याच्या आधी आपल्याला काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते बघून घेऊया। इकडे बघा, तुम्ही बोलतायत सुपर ड्राय कव्हर आहे, म्हणजे ही खूप लवकरात लवकर ही ड्राय होते, सुकवते आणि त्याच्यामुळे आपण काही रिलॅक्स फील करतो। सेकंड म्हणजे ही सुपर जेल टेक्नॉलॉजी क्विकली ॲब्झॉर्ब करून लॉक करतं ते सगळं काही जे आपलं पॅड, जे आपले ब्लड वगैरे असतं ते खूप लवकर ॲब्झॉर्ब करून ते क्लीन करतं। हायजीन मेंटेन करायचं काम करतं आणि हायजीन मेंटेन झाल्यामुळे ओलावा राहत नाही, म्हणून आपल्याला कसं ॲक्टिव्ह, फ्रेश आणि छान असं वाटतं। ओडर कंट्रोल सिस्टीम आहे, कीप युअर फ्रेश बाय द रिमूव्हिंग द स्मेल। ते बोलतात की हे जे सॅनिटरी पॅड्स आहे याच्यामध्ये स्मेल, कुठलाही प्रकारचा स्मेल येणार नाही आहे। जे काही स्मेल असतो बरेचशा काही जवळजवळ 90 किंवा 95% लेडीज असं असतं की जेव्हा पिरियड येते ना, तर तेव्हा त्या पिरियडसोबत आपल्याला स्मेल पण येतो, म्हणजे त्या ब्लडिंगमधून थोडा स्मेल येत असतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला मी नंतर सांगते थोडा आधी। आणि इकडे सांगितलं आहे त्यांनी ट्रिपल लेअर प्रोटेक्शन आहे, म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये हे ॲब्झॉर्ब करतं। आणि हे नेक्स्ट पण आहे युनिकली शेप लॅप्स। तर हे परफेक्ट फिट होतं, त्याच्यामुळे काय होतं, ते पॅड आपला एकदम हालत नाही जागेवरनं, ते एकदम जागेला प्रोटेक्ट करतं आणि त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा डाग आपल्या कपड्यांना पडत नाही। तो एक फायदा ही कंपनी सांगते। आणि एक सगळ्यात मेन गोष्ट मी बोलली की तुम्हाला नंतर सांगते, हे अनियन ट्रिप्स टेक्नॉलॉजी, म्हणजे ह्या पॅड्समध्ये एक अनियन ट्रिप, म्हणजे आपण अनियन प्रकारची चिप असते ते आता बऱ्याचशा पॅडमध्ये यायला लागलेली आहे। तसंच हे वंडराइजचं पॅड पण आहे, याच्यामध्ये अनियन ट्रिप आहे, ती ऑक्सिजनाइट याच्यामध्ये एम्बेड केली, म्हणजे याच्यात फिक्स केली। त्याच्यामुळे काय होतं, कुठलाही प्रकारचं आपल्याला काही इन्फेक्शन होत नाही, रॅशेस होत नाही। त्याच्यामुळे आपल्या बॉडीला जे काही पेन वगैरे होतात, डोकंदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सगळ्यात जास्त तर पोटदुखी आणि कंबरदुखी, पायदुखी हे जास्तीत जास्त लेडीजला प्रॉब्लेम असतो। तर ही कंपनी सांगते की त्याच्यामुळे म्हणजे जो काही पेन असतो तो रिमूव्ह होतो, कमी होतो, त्याच्यामुळे कुठलाही काही त्रास होत नाही। आणि जे इन्फेक्शन वगैरे असतं तर इन्फेक्शन वगैरे काही होत नाही, रॅशेसही होत नाही आणि आपले शरीरही फ्रेश असतं, माइंड फ्रेश असतं, काही त्रास आपल्याला होत नाही आहे। चला तर याला प्रॅक्टिकली बघून घेऊया खरंच कसं यूज करते हे। पण जे आपल्याला सांगते तेवढं हे ॲब्झॉर्ब करतं का। तर पॅकेजिंग खूप छान आहे ॲक्च्युअली, म्हणजे खूप त्यांनी हायजीन मेंटेन वगैरे केलेली आहे। याच्यात पॅकेजिंग खूप चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे पॅकेजिंगच्या आधी अजून पॅकेजिंग आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे, मला आवडली ही गोष्ट त्यांची। तर चला बघून घेऊया याला आपण ओपन करून। अनियन चिप वगैरे त्यांनी सांगितली आपल्याला। असं पतला आहे, पण बारीक आहे, खूप पतला आहे, म्हणजे एक्सेल साईज आहे, लांबी वगैरे खूप छान आहे, साईज खूप मोठी आहे, पण खूप असं बारीक आहे, म्हणजे वाटत नाही की जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब करेल मला। तरी चला बघूया तरी हे आपण डेमो बघून, म्हणजे खरंच किती प्रमाणात ॲब्झॉर्ब करते। तसं वरती खूप असं म्हणजे छान असं दिसतंय हा, असं म्हणजे खूप असे मोठे मोठे होल्स आहे त्याच्यामध्ये की जाड आहे, आणि एक अनियन चिप वगैरे दिली जी आपल्याला कंपनीने इथे वरती सांगितलं। डेमो करून बघूया की पूर्ण, म्हणजे हा एक कप बघू शकता तुम्ही किती आहे।
बघू शकता तिकडे. तर इकडे बघा मी किती भरलं याला, जवळजवळ 200 ml आहे. तर हा मी बघूया, थोडं थोडं टाकते, माहिती नाही किती ॲब्झॉर्ब करेल, पण बघूया. तर बघा मी किती म्हणजे फास्ट टाकते, खूप फास्ट प्रमाणात ॲब्झॉर्ब करते इथे. ॲब्झॉर्ब खूप फास्ट प्रमाणात करते, जसं कंपनीने आपल्याला सांगितलं तसं. पण बघूया किती उरतं. तर मी बरंचसं पाणी संपवलं आहे. मला जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचा मी प्रयत्न करणार आहे. बघूया वन टाईममध्ये किती ॲब्झॉर्ब करतं. तर मी म्हणजे बघून घ्या तुम्ही, अर्धा कप हे पाणी संपलेलं आहे आणि अर्धाच कप राहिलं आहे, तरी हेही मी टाकते. किती ॲब्झॉर्ब करतं अजून. थोडं याला सोक होऊ देऊ थोडा वेळ, मग टिश्यू पेपरने याला पुसू आपण. थोडंसं सोक होऊ देऊ, मग बघूया की याचा रिझल्ट कसा आहे. तर मला तरी वाटतंय की खूप म्हणजे एक्सरसाइज असून खूप लवकरात लवकर म्हणजे एवढं पाणी त्याने एका वन टाईममध्ये ॲब्झॉर्ब केलं आहे. माझ्याकडे आहे तिकडे टिश्यू पेपर. तर एक टिश्यू पेपर मी ट्राय करते. हे बघा, एक सिंगल टिश्यू पेपर घेतला आहे, सिंगलच घेतला आहे. तर हा टिश्यू पेपर एवढा ओला झाला आहे माझा, कारण की हा खूप पतलासा आहे आणि तरी पण भरपूर आहे असं मला वाटतंय. चला तर अजून एवढं हे पाणी हे आपण टाकून बघूया, म्हणजे हेही जातं का आपण बघूया. मला तरी वाटतं एवढं कप पूर्ण ॲब्झॉर्ब करणार आहे तो. सो खूप लवकर करते, म्हणजे मला ह्या गोष्टी खूप विशेष वाटतंय की एवढं फास्ट ॲब्झॉर्ब करणं याचं पॉवर. हे मी ट्राय करणार आहे. ॲब्झॉर्ब करतंय पण ते लगेच बाहेर पण काढतंय. तो फायदा आपल्याला, म्हणजे तो पॉइंट नकोय आपल्याला. असं म्हणजे काय फायदा की जर ते ॲब्झॉर्ब करतंय लगेचच ते रिमूव्ह पण करतंय. म्हणजे बघा ना तुम्ही, हे बघा. आता मी हे जवळजवळ 2-3 टिश्यू घेतले. हे बघा 3 टिश्यू घेतलेत मी. फक्त इकडे ठेवते यांना, काहीच करत नाहीये, फक्त ठेवलंय मी. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे ते तिथलं पाणी तो लॉक नाही करत आहे, तिथलं पाणी तो इकडे सोडतोय परत. बरं 3 टिश्यू पेपर घेते, परत मी ठेवते परत त्यांना एकाच जागेवर. तर बघूया. प्रकारे ओला झालेला आहे तो. तर मला तरी वाटतं आपण याला यूज करू शकतो, पण जास्त वेळसाठी नाही घेऊ शकत याला. 2-4 म्हणजे जास्त ब्लडिंग वगैरे जर हाय क्वांटिटीमध्ये तुम्हाला ब्लडिंग वगैरे होत असेल तर तुम्ही याला जास्त यूज करू नका. बाकी सगळं याचं मला ओके वाटलं. ऑनियन वगैरे जे चिप वगैरे आहे ते आहे, फक्त ॲब्झॉर्ब पॉवर त्याच्यामध्ये अजून पाहिजे. कारण की एवढं पाणी मी भरलेलं, म्हणजे एवढं पाणी मी 200पर्यंत मी पाणी भरलेलं. 250 पण नव्हतं, 200 भरलेलं होतं. त्याच्यातनं पण तुमच्याकडे अजून एवढं पाणी शिल्लक आहे, म्हणजे जवळजवळ अजून 50, म्हणजे इथून 50 एवढं पाणी शिल्लक आहे जवळजवळ. तर
मला तरी वाटतं की अजून ॲब्झॉर्ब पॉवर यायचा पाहिजे होता, जो आपल्याला पूर्ण प्रॉपर भेटलेला नाही आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. थँक्यू. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, म्हणजे तुम्हाला कुठला व्हिडिओ पुढच्या वेळेस बघायला आवडेल.